नमस्कार मित्रांनो. मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जर हे काम केलं नाही तर त्यांची लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते बंद होऊ शकतात. त्या योजनेचा लाभ त्यांना इथून पुढे मिळणार नाही. याचबरोबर शासन काही लाडक्या बहिणींची नावं या योजनेतून वगळणार आहे आणि काही लाडक्या बहिणींचे हप्ते सुद्धा वसूल करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कोणतं काम करायचं आहे म्हणजे लाडक्या बहिणींचे हप्ते मिळतील, त्याचबरोबर शासन कोणकोणत्या बहिणींचे नावे वगळून त्यांचा हप्ता वसूल करणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याचे आदेश यापूर्वी शासनाने दिलेले आहे आणि ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 ही आहे. म्हणजे शेवटचे 2च दिवस आता उरलेले आहेत. या 2 दिवसाच्या आत आपल्या ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना आपली ई-केवायसी करणं बंधनकारक असेल. जर 30 एप्रिल 2026 पर्यंत जर लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी पूर्ण जर केली नाही तर अशा लाडक्या बहिणींची नावे या योजनेतून वगळली जाऊ शकतात किंवा त्यांचे लाभ सुद्धा बंद होऊ शकतात. याचबरोबर लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची प्रोसेस शासनाने अगदी सोपी केलेली आहे. लाडकी बहीण अगदी आपल्या मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये आपली ई-केवायसी पूर्ण करू शकते. फक्त मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे किंवा लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन लाडकी बहीण 2 मिनिटांमध्ये आपली ई-केवायसी पूर्ण करू शकते. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ॲपवर किंवा वेबसाईटवर जायचं आहे, रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचं आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तिथे एक ओटीपी येईल. तो ओटीपी सबमिट केल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आणि सबमिट करायची आहे. सबमिट केल्यानंतर आपली 2 मिनिटांमध्ये ई-केवायसी पूर्ण होईल. आता जर तुम्हाला ई-केवायसी करताच येत नसेल, त्याची प्रोसेस माहीत नसेल तर त्या प्रोसेसचा एक डिटेल व्हिडिओ यापूर्वी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा, तो व्हिडिओ सविस्तर पहा आणि त्यानंतर तुम्ही आपली ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट करून 30 एप्रिलच्या आत आपली ई-केवायसी पूर्ण करू शकता. आता ई-केवायसी झाल्यानंतर या प्रोसेस नंतर 3,000 रुपयांचा एकत्रित हप्ता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. होय, मार्च आणि एप्रिल महिन्यांचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा प्रलंबित आहे आणि ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मार्च आणि एप्रिलचा मिळून एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता हा थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. याचबरोबर सरकार या योजनेअंतर्गत काही कठोर पावले सुद्धा उचलणार आहे. या योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार आहेत, त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते वसुली सुद्धा सरकार करणार आहे. सरकारकडून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या म्हणजे सरकारी कर्मचारी असून किंवा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, जे या योजनेचे लाभ घेत आहेत, अशा लोकांकडून सरकार हप्त्याची वसुली करणार आहे. त्याचबरोबर अशा लोकांवर कडक कारवाई सुद्धा शासनाने करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ज्या महिला 30 एप्रिल पर्यंत या योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत किंवा अपात्र असून सुद्धा या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशा सर्वांची यादी करून या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येतील आणि इथून पुढे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळणार नाहीत, कोणते हप्ते सुद्धा मिळणार नाहीत. तर अशा पद्धतीने ही लाडकी बहीण योजनेची ही नवीन अपडेट होती. ही अपडेट व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.